दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे आज उपोषण स्थळी जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत। अमित ठाकरेंसोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे दिल्ली दौऱ्यावर आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला होता। तसंच केंद्र सरकारवर कडाडून टीकाही केली होती। 20 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाहीये, फक्त पाण्यावर आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अख्खा देश एकत्र उभं राहिला पाहिजे। त्यांचा तो आवाज मला वाटतं केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे। 50,000 सैन्यांसाठी मला वाटतं त्यांनी एक जो आतनं एक हीटेड टेंट असतो, तुम्हाला बर्फात थंडी नाही वाजणार ह्याच्यासाठी त्यांनी काम केलंय। शेतकऱ्यांसाठी, तिकडच्या लडाखच्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जेव्हा त्यांना पाणी नव्हतं मिळत तेव्हा बर्फाचं एक काहीतरी स्कल्पचर उभं केलं, ज्याच्यातनं काहीतरी त्यांच्या क्रॉपसाठी जेव्हा पाणी लागतं ते त्यांना मिळतं। असे अनेक विषय मला वाटतं वांगचुक सरांनी केलेत आणि तो माणूस आज 20 दिवस जेवला नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।